नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत मराठवाड्यातील सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे सुशेला। याच्यासाठी लागणारं सामग्री म्हणजे चुरमुरे, फुटाणा डाळ, कांदा, शेंगदाणे जर आवडत असतील तर तेही तुम्ही टाकू शकता, जिरे, मोहरी फोडणीसाठी आणि कढीपत्ता, लाल तिखट, मीठ, हळद। चला तर मग आता आपण तयारी करूया। कढईमध्ये तेल तापत ठेवलं, तेलामध्ये जिऱ्या मोहरीची फोडणी दिली, त्यानंतर कढीपत्ता टाकला। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये आपण कांदा टाकूया। कांदा छान लालसर परतून घेऊया। कांदा छान परतला की त्यामध्ये आपण फुटाणा डाळ, आणि जर तुम्हाला शेंगदाणे जर आवडत असतील तर त्यात शेंगदाणेही टाकले तर अतिउत्तम। आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो। कांदा आणि फुटाणा डाळ छान परतून झाले, त्यानंतर चिमूटभर हळद आपण इथे वापरूया किंवा चवीनुसार तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपण आता इथे लाल मिरचीचा वापर करतोय। जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा हिरवी मिरचीचा वापर करू शकता। मग चवीनुसार मीठ लागेल तसं आपण मीठ इथे आपण वापरलंय। आता आम्ही इथे शेंगदाणे न वापरता शेंगदाण्याचं कूट वापरलंय, जे की पूर्णपणे मिक्स होतं। त्यानंतर मग आता आपण भिजवलेले छान असे चुरमुरे आता इथे आपण परतून घेऊया। आता हे आपण एकजीव करून घेऊया। छान असं एकजीव झालं की 1 ते 2 मिनिटं आपण वाफत ठेवूया। बघा आता किती सुंदर असं छान एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल तर कोथिंबीर वरतूनही टाकू शकता। ज्याच्या त्याच्या आवडीने आपण हा पदार्थ अजून छान बनवू शकतो। हे आता 2 मिनिटं आपण इथे वाफवून घेऊया फक्त। आता छान कोथिंबीर टाकून खायला तयार असं सुंदर हा सुप्रसिद्ध सुशेला। मराठवाड्यामध्ये हा नाश्त्यासाठी वापरला जातो। जसं की आता आपण पोहे खातो त्याऐवजी हा पदार्थ सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने वापरू शकता। याला काही भागामध्ये सुशिला म्हणतात, पण आमच्याकडे सुशेला हा शब्द वापरतात। खमंग, चविष्ट आणि चवदार हा पदार्थ, अतिशय सुंदर चविष्ट।